हळूहळू सणासुदीचे दिवस चालू होतील आणि अशामध्ये बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरीही तुम्ही काही वेळातच तयार करू शकता. बाहेरचं भेसळयुक्त खाण्यापेक्षा कमी साहित्यात कमी वेळेत ही मिठाई आहे ना ती तयार होते. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये 1 चमचाभर तूप घेतलं आणि तूप हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये 2 चमचे बारीक केलेलं बदाम आणि 2 ते 3 चमचे बारीक केलेले काजू घेतलेले आहेत. आता ड्रायफ्रुट्स इथे ना तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. काजू, बदाम, पिस्ता किंवा मनुके जरी तुम्ही इथं वापरले तरी सुद्धा चालेल. अक्रोड घेऊ शकता. सगळं व्यवस्थित हलकंसं गरम करून घ्यायचं. आता हे मिश्रण आहे ना सुगंधित होण्यासाठी थोडीशी मी इथं बडीशेप कुटून टाकणार आहे. तर 1 चमचाभर बडीशेप घेतली आणि त्याचबरोबर 1 चमचाभर वेलची पूड टाकलेली आहे. आता वेलचीचा आणि बडीशेपचा मस्त असा फ्लेवर येतो, त्याच्यामुळे बडीशेप आवर्जून तुम्ही घाला. तर हे व्यवस्थित आपण भाजून घेऊया. हलकासा ब्राऊन कलर आला की ह्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटीभर खजूर घालायचा आहे. खजूर घातल्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं. आता मी इथं खजूर वापरलेला आहे, पण तुम्ही इथं अंजीर सुद्धा वापरू शकता. अंजीर थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि नंतर ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. पण जे पण तुम्ही खजूर किंवा अंजीर वापरत असाल ना ते थोडंसं जास्त प्रमाणात घालायचं, कारण जे पण आपण ह्याचे गोळे तयार करणार आहे ना ते जर तुम्ही खजूर कमी वापरला तर हे गोळे कडक तयार होतात. त्याच्यामुळे खजूरचं किंवा अंजीरचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. आता एकसारखे ह्याचे जवळजवळ 9 ते 10 गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीनं मस्त असे एका आकाराचे गोळे आपले सगळे तयार झालेले आहेत. दुसरीकडे लगेचच एका कढईमध्ये 1 कपभर मी इथं दूध घेतलेलं आहे आणि दूध घेतल्यानंतर 1 वाटीभर मी इथं मिल्क पावडर वापरलेली आहे. मिल्क पावडर कोणत्याही ब्रँडची तुम्ही इथं घेऊ शकता. तर सगळी मिल्क पावडर एकदम न टाकता सुरुवातीला 3 चमचे एवढी मिल्क पावडर मी ह्या दुधामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं मी मिल्क पावडर वापरते, पण तुम्ही इथं खवा असतो तो इथं वापरलात ना तरी सुद्धा चालेल. 50 ग्रॅम खवा किंवा 70-75 ग्रॅम खवा इथं तुम्ही घाला. व्यवस्थित ही मिठाई आहे ना तुम्ही खव्यामध्ये सुद्धाही तयार करू शकता. तर मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे मी घरीच तयार केलेलं हे खोबऱ्याचा किस इथं वापरणार आहे. तुम्ही विकतचं डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलीत ना तरी सुद्धा चालेल. आता हा घरीच पांढरा शुभ्र किस कसा तयार करायचा, तर खोबऱ्याची वाटी असते ना तिचा काळपट भाग पूर्णपणे काढून घ्यायचा आणि ते मिक्सरमधून पल्स मोडवरती चालू बंद करून ह्याचं खोबरं आहे ना हे बारीक करून घ्यायचं. म्हणजे अजिबात त्या खोबऱ्यातून तेल वगैरे सुटत नाही. व्यवस्थित जसं विकतचं कसं मिळतं अगदी तसं पांढरं शुभ्र डेसिकेटेड कोकोनट पावडर तुम्ही घरच्या घरी अगदी तयार करू शकता. तर ही घरीच मी तयार केलेली आहे. एकसाथ मिक्सर अजिबात फिरवायचा नाही. पल्स मोडवरती चालू बंद करून घेतलं ना की छान अशी पावडर तयार होते. तर ही सगळी पावडर ह्या दुधामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. पावडर टाकल्यानंतर 1 चमचाभर मी इथं पिठी साखर वापरलेली आहे. आता पिठी साखरेचं प्रमाण आहे ना ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. मी इथं 1 चमचाभर टाकलेले आहे, कारण आपण जी मिल्क पावडर वापरलेली आहे ती पण बऱ्यापैकी गोडसर असते. त्याच्यामध्ये पण साखरेचं प्रमाण असतं, त्यामुळं 1 चमचाभर मी इथं पिठी साखर टाकलेली आहे. आता उरलेली जी मिल्क पावडर आहे ना ती पण घालायची आणि व्यवस्थित आपण हे सगळं मिश्रण आहे ना ते हलवून घेऊया. तर कमी आचेवरती, गॅस जास्त मोठा करू नका नाहीतर हे करपून जाईल खालून. तर कमी आचेवरती हे छान असं आपण घट्टसर होईपर्यंत हलवून घेऊया. तर जास्त वेळ लागत नाही, काही वेळातच हे मिश्रण आहे ना ते असं कडक तयार होतं. तर मी गॅस बंद केलेला आहे, कढई खाली उतरलेली आहे. छान असं घट्टसर झालं की एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलं. आता हे चेक कसं करायचं, तर एक छोटासा गोळा हातामध्ये घ्या. तो बघा हाताला चिकटतोय का. तर असा व्यवस्थित गोळा तुमचा तयार झाला ना की समजायचं आपलं मिश्रण आहे ना ते छान असं परफेक्ट तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं तुम्ही इथं तुपाचाही वापर करू शकता. तर व्यवस्थित थंड झाल्यानंतर अशा पद्धतीनं एक छोटासा गोळा काढून थोडासा पसरवून झाल्यानंतर जे आपण खजूरचे गोळे तयार करून ठेवलेले आहेत ना ड्रायफ्रूटचे, ते घालून छान असा ह्याचा मस्त असा लाडू तयार करून घ्या. तर मिठाई अतिशय सोपी आहे, तुम्ही काही वेळातच घरच्या घरीही तयार करू शकता. आता मी इथे तुम्हाला गोल लाडू छोटे छोटे करून दाखवलेले आहेत. तुम्ही ह्याला हवा तसा आकार देऊ शकता. जे आपण खजूरचे गोळे तयार करून ठेवलेले आहेत ना ते गोळे न बनवता ह्याला छान असा रोल तुम्ही तयार करा आणि त्याच्यावरती हे मिल्क पावडरची छान अशी कोटिंग करा. फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी ठेवा आणि छान अशा वड्या तुम्ही त्याच्यापासून कट करू शकता. तर आपण इथं लाडू तयार करून मी इथं तुम्हाला छोटे छोटे लाडू तयार करून दाखवलेले आहेत. मस्त टेस्टी अगदी छान अशी जशी बाहेर मिळते ना अगदी त्याच चवीची मिठाई तुम्ही अगदी घरच्या घरी कमी साहित्यात कमी वेळात तयार करू शकता. तर छान अशा आपले 9 ते 10 छोटे छोटे लाडू तयार झालेले आहेत. या रक्षाबंधनला किंवा कोणत्याही सणाला ही तुम्ही मिठाई तयार करून छान अशी प्रसाद म्हणून देऊ शकता.
तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर या पद्धतीनं नक्की तयार करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि तुम्ही जर अजून संगीताज कुकिंग कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.